जय श्री गजानन माऊली. आज करायचं आहे ते म्हणजे गार्लिक नान आणि पनीरची भाजी. तर गार्लिक नान करण्यासाठी गव्हाचं पीठ 1 वाटी आणि 1 वाटी घेतला मी मैदा. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, खाण्याचा सोडा टाकायचा चिमूटभर, त्याने तो चांगला फुलतो. त्याच्यानंतर 1 मोठा चमचा दही घेतलं आणि पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे घ्यायचं आहे खाण्याचं तेल. हे चांगलं मिक्स करायचं आणि पोळ्यासाठी ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक मळून घ्यायची. वरून तिला थोडंसं तेल लावायचं आणि साईडला ठेवून द्यायची. आता करायची आहे भाजीची तयारी. तर तोपर्यंत कणिक पण चांगली फुलून जाते, म्हणजे अशी मऊ होऊन जाते. भाजीसाठी लागणार आहे ते म्हणजे 2 मोठे कांदे घेतले आणि 2 टमाटे घेतले. तर कांदा उभा काप करून चिरून घ्यायचा आणि तो कढईमध्ये टाकला मी परतण्यासाठी. तोपर्यंत कांदा परततो तोपर्यंत टमाटे पण चिरले जातात. टमाटे बारीक चिरायचे आणि कांदा परतत आला की टाकून द्यायचे. हे चांगलं परतून घ्यायचं आणि गॅस बंद केल्यानंतर थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची ग्रेव्ही तयार करायची. ग्रेव्ही तयार करण्यासाठी कांदा आणि टमाटा तर टाकलेला आहेच, याच्यासोबत 10 ते 12 कटा घ्यायचे आहे काजू आणि थोडीशी कोथिंबीर. याची चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची. त्याच्यानंतर फोडणीची तयारी. कढईमध्ये तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये पनीर तुकडे केलेले चांगलं परतून घ्यायचं. पनीर परतल्यानंतर काढून घ्यायचं आणि याच कढईमध्ये टाकायचं आहे आता तेल. अगोदर तूप टाकलेलं आहे आणि आता तेल टाकायचं. त्याच्यामध्ये टाकायचं आहे तमालपत्र, दालचिनी, कर्णफूल, भेंडी विलायची म्हणजेच मोठी विलायची. आणि हे चांगलं थोडंसं परतून घेतल्यानंतर जे मसाल्याची पेस्ट तयार केलेली आहे, कांदा, टमाटा आणि काजू, तर ते टाकायचं आणि चांगला मसाला होऊ द्यायचा. आता काजू आहे त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते, तर परतत राहायचा. आता टाकायचे आहे काही मसाले. तर त्याच्यामध्ये रंगाचं तिखट आहे, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर जे तिखट आहे ती मिरची पावडर आहे, गरम मसाला, हळद, जे काही मसाले आहेत ते टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं. खाली जर खूपच लागत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं, म्हणजे ते खाली लागत नाही. पण चांगला हा मसाला शिजला तरच भाजी अशी चवदार लागते. थोडंसं उडायला जर लागलं तर झाकण ठेवून शिजू दिलं थोडा वेळ तरीही चालतं. आता जशी पाहिजे तशी ग्रेव्हीसाठी लागणारं पाणी टाकायचं आणि पनीर टाकायचं. 1 उकळी आली की भाजी तयार होऊन जाते. ही मग ग्रेव्ही किती घट्ट पाहिजे ती आपापल्या आवडीनुसार ठेवायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडा वेळ ही भाजी शिजू द्यायची. भाजी साईडला ठेवून आता करायची आहे नानची तयारी. तर नान गॅसवर सुद्धा भाजतात किंवा तव्यावर सुद्धा भाजतात, म्हणजे एक साईड तवा आणि एक साईड गॅस असं सुद्धा भाजतात. पण मी दोन्ही साईड तव्यावरच भाजणार आहे. आणि याचा जी कणिक आहे ती इतकी नरम होऊन जाते की हाताने सुद्धा प्रेस केलं तरी ती समोर अशी अगदी हे होऊन जाते. तर हाताने या पद्धतीने करू शकता किंवा लाटण्याच्या साह्याने लाटली तरीही चालते. तर थोडंसं लाटलं मी, हाताने केलं. त्याच्यानंतर बारीक चिरलेला लसूण, तीळ आणि कोथिंबीर. जितकी जास्त जर आवडत असेल तर जास्त वापरायची, कमी आवडत असेल तर थोडी कमी वापरली तरीही चालते. त्याच्यानंतर लाटण्याच्या साह्याने त्याला प्रेस केलं म्हणजे ते खाली चांगलं, तर लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे तो लसण वर येत नाही. या पद्धतीने लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर भाजताना तुपाचा वापर करायचा. चवीला छान लागते आणि नेहमी पोळी खायचा कंटाळा जर आला तर या पद्धतीचं वेगळं काहीतरी केलं की खूप, आणि हॉटेलपेक्षा पण हा नान जो घरी केलेला आहे हा चांगला लागतो. बरेच म्हणजे असं नुसता मैद्याचा पण होतो, नुसता गव्हाच्या पिठाचा केला तरीही चालतो, पण दोन्ही मिक्स केला मी. नुसता मैद्याचा जर केला तर तो थोडा खाताना असं लवकर तुटत नाही. पण हा अगदी छान झालेला होता. आणि भाजून घ्यायचं चांगला, थोडा कमी गॅस जास्त गॅस करत करत भाजायचं. भाजी आणि नान तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.